डिझेल दरवाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे। आज जर पाहायला गेलं असेल तर भाजीपाल्यांचे दरही करडले आहेत। आपण सध्या भंडाऱ्याच्या महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडीमध्ये आहोत आणि आपण जर पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथं भाजीपाला जो आहे तो येत असतो। ग्रामीण भागातील शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना इथं भाजीपाला विकत असतात। मात्र जर आपण पाहिलं असेल तर जवळपास सर्व भाजीपाल्यांचे दर आज कडकलेले आहेत आणि हा जो फटका आहे हा डिझेल दरवाढीचा फटका पाहायला मिळत आहे। आपल्या बोलण्याकरिता येथील एक भाजी व्यापारी आहेत। दादा काय सांगाल, कशा प्रकारचे दर वाढलेले आहेत? मी महात्मा ज्योतिबा फुले मार्केट व्यापारी। दादा आपण पाहत आहोत आज डिझेल पेट्रोलच्या भावामुळे सामान्य जनतेचे कसं बेहाल होतात। बेहाल नाही त्यांच्या जगणं मुश्किल होत आहे। याकरिता आपण या सरकारने काळजी घेतल्या पाहिजे, तेव्हा सामान्य माणूस जगू शकतो। आज पाहता जे वस्तू सामान्य माणसाला 10 रुपयाला मिळत असेल त्यात 50 रुपयात पोहोचली असेल। जसं जर आंबा 30 रुपये रेट होता आज 80 रुपये रेटवर झाला। जे फुलगोबी सामान्य माणसाला जगण्याकरिता 15 रुपये किलो होती आज ते 45 रुपये किलो झाली आहे। ते चवडीच्या शेंगा 30-35 रुपयाचे भाव मिळत होते शेतकऱ्याला, आज ते 80-90 रुपयावर गेले आहेत। गोबी असेल, पत्ता गोबी आहे जो ढेमस 20 रुपये होता आज ते ढेमस गगनचुंबी 80 रुपये किलो आहे। आणि जर असाच या डिझेल पेट्रोलचा भाव राहिला तर खरंच सामान्य माणसाचं जगणं मुश्किल राहील। आज सामान्य माणूस 500-600 रुपये रोज कमवते, तर तो रोज आपल्या परिवाराला जगण्याकरिता 2000चा भाजीपाला घेईल, तो जगेल कसा? तर तत्काळ आपण डिझेल पेट्रोलवर काळजी घेतली पाहिजे आणि याचे दर भाव कमी केला पाहिजे, अन्यथा सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल आणि शेतकऱ्याचं 101% मरण होईल। त्याची काळजी घेतली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे। धन्यवाद। नक्कीच खरं पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांचं जगणं जे आहे यामुळे आता कठीण झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी आता व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।